नमस्कार शेतकरी बंधूंनो, राज्यात 1 ऑगस्ट पासून ई पीक पाहणीला सुरुवात झालेली आहे आणि त्याची 15 सप्टेंबर अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. तर पीक कर्जासाठी ई पीक पाहणी नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन्ही पद्धतीने म्हणजेच नवीन नोंदणी, ज्यांनी याआधी कधीही नोंदणी केलेली नाही आणि ज्यांनी यापूर्वी नोंदणी आहे पण ई पीक पाहणी केलेली नाही त्यांच्यासाठी पण हाच व्हिडिओ आहे. ई पीक पाहणी म्हणजेच आपण ज्याला डिजिटल क्रॉप सर्वे असे म्हणतो आपण. तर पहा, ई पीक पाहणी कशासाठी असते तर आपण जो प्रधानमंत्री पीक विमा काढलेला आहे आणि पीक विमा मिळण्याकरिता ई पीक पाहणी करणे अत्यंत गरजेचे आहे. तर ई पीक पाहणी ही राज्य कृषी विभागामार्फत केली जाते. ती यासाठी होते की पीक विमा, पिकांची होणारी नुकसान भरपाई, तसेच शेतमालाला हमी भाव देण्यासाठी आणि शेतमाल खरेदी तसेच पीक कर्ज यासाठी करावी लागते. तर ई पीक पाहणी करण्याकरिता तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये एक ॲप्लिकेशन डाउनलोड या ठिकाणी करावे लागणार आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जायचे आहे. प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी ई पीक पाहणी ॲप असे लिहायचे आहे. त्यानंतर इथे तुम्हाला इन्स्टॉल या बटणीवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर पहा, तुमचा मोबाईलमध्ये हे ॲप्लिकेशन डाउनलोड होणे सुरू होईल. तर हे ॲप्लिकेशन पूर्णतः डाउनलोड होणे हे तुमच्या इंटरनेटच्या स्पीडवर हे अवलंबून असते. तर माझे आता ई पीक पाहणी हे ॲप्लिकेशन या ठिकाणी डाउनलोड होऊन आता ते इन्स्टॉल होत आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला ई पीक पाहणी हे ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे आहे. ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फोटो आणि मीडिया यासाठी अलाउ करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ॲक्सेस लोकेशनसाठी या ठिकाणी तुम्हाला अलाउ करायचे आहे. त्यानंतर टेक अ पिक्चर आणि रेकॉर्ड व्हिडिओ यासाठी पण तुम्हाला ॲप्लिकेशनला अलाउ करून घ्यायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, तुम्हाला हे पेज पाहायला मिळेल. या ठिकाणी मनपूर्वक स्वागत असे या ठिकाणी लिहिलेले आहे आणि वरती ई पीक पाहणी आणि माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदविणारा माझं पीक पेरा असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि महाराष्ट्र राज्याचे हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. तर त्यानंतर तुम्हाला इथे तर पहा, हे ॲप कुठल्या मोबाईलला चालणार आहे याची पण कम्पॅटिबिलिटी या ठिकाणी देण्यात आली आहे. तर पहा, Android 4.4 KitKat त्यावरील व्हर्जनवर हे ॲप्लिकेशन चालणार आहे. इंटरनेट तुम्हाला या ठिकाणी 3G किंवा 4G आणि वायफाय कुठलेही चालतील. तुमच्या मोबाईलची मेमरी कमीत कमी 2 GB रॅम असलेली आणि कीबोर्ड हा मराठी टायपिंगसाठी असलेला, मराठी टायपिंग होणारा असावा. तर त्यानंतर पहा, नोंदणी करण्याकरिता खालील पद्धतची मदत होऊ शकते असे या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर आपल्याला महसूल विभाग या ठिकाणी क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपला जो विभाग असेल तर या ठिकाणी अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे असे या ठिकाणी जवळपास 7 विभाग या ठिकाणी देण्यात आलेले आहे. तर आपला जो कुठलाही विभाग असेल तो आपल्याला निवडून घ्यायचा आहे. निवडल्यानंतर तुम्हाला या लाल बटणीवर पुन्हा क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी शेतकरी लॉग इन या ठिकाणी क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे.
मोबाईल नंबर टाकला की पुढे जा या बटणीवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। तर आता तुमच्या समोर असे पेज ओपन झालेले आहे। तर पहा, आता इथे तुम्ही नवीन खातेदार नोंदणी करा आणि जर तुमचे यापूर्वी जर तुम्ही नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला निवडा या खातेदाराचे नाव या पर्यायावर तुम्हाला इथे क्लिक करायचे आहे। तर आता मी तुम्हाला ज्यांची आतापर्यंत कधीही नोंदणी केलेली नाही त्यांनी नवीन खातेदार नोंदणी करा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा विभाग निवडून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जिल्हा निवडायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा तालुका निवडायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचे गाव या ठिकाणी निवडून घ्यायचे आहे। तुमचे जे काही गाव असेल ते यामध्ये तुम्हाला दिसणार आहे आणि त्या गावासमोर तुम्हाला टिक करून घ्यायचे आहे। त्यानंतर लाल बटणीवर पुन्हा तुम्हाला एकदा इथे क्लिक करायचं आहे। आता पहा, यामध्ये खातेदार निवडा, पहिले नाव, मधले नाव, आडनाव। तर यामध्ये फक्त न फक्त तुम्हाला खाते क्रमांक किंवा गट क्रमांक हाच या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचा आहे। तर मी या ठिकाणी माझे खाते क्रमांक टाकतो। त्यानंतर मी या ठिकाणी क्लिक करतो। क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचे खाते क्रमांक टाकायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला शोधा आणि लाल या बटणीवर क्लिक करायचे आहे। शोधा या बटणीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खातेदार निवडा असे लिहून येणार आहे। तर निवडा इथे तुम्हाला क्लिक करायचे आहे। तर आता पहा, खाते क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला आता तुमचे खाली या ठिकाणी नावासमोर टिक करून घ्यायचे आहे। तर इथे माझे खातेदाराचे नाव आलेले आहे। त्यानंतर पुन्हा लाल बटणीवर आपल्याला ज्या ठिकाणी ॲरोचा सिम्बॉल बनलेला आहे तिथे क्लिक करायचे आहे। त्यानंतर खातेदाराचे नाव, नोंदणी अर्ज आणि खातेदाराचे नाव। तर खातेदाराचे नाव या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर लाल बटणीवर पुन्हा तुम्हाला एकदा क्लिक करायचे आहे आणि जो आपण यामध्ये क्रमांक टाकलेला आहे त्याच क्रमांकाच्या नोंदणीकरिता या मोबाईल क्रमांक बदला किंवा पुढे जा यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। तर मला हाच मोबाईल नंबर या ठिकाणी रजिस्टर करायचा आहे। तर मी पुढे या ठिकाणी क्लिक करतो। तुमची नोंदणी आधीच झालेली आहे, तुम्हाला पुढे जायचे आहे का असा या ठिकाणी तुम्हाला मेसेज पाहायला मिळत आहे। तर मला पुढे जायचे आहे। तर या ठिकाणी होय या पर्यायावर मी या ठिकाणी क्लिक करतो। त्यानंतर पहा, खातेदाराचे नाव, नोंदणी अर्ज आणि खातेदाराचे नाव। तर खातेदाराचे नाव या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर लाल बटणीवर पुन्हा तुम्हाला एकदा क्लिक करायचे आहे आणि जो आपण यामध्ये क्रमांक टाकलेला आहे त्याच क्रमांकाच्या नोंदणीकरिता या मोबाईल क्रमांक बदला किंवा पुढे जा यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। तर मला हाच मोबाईल नंबर या ठिकाणी रजिस्टर करायचा आहे। तर मी पुढे या ठिकाणी क्लिक करतो।
तुमची नोंदणी आधीच झालेली आहे, तुम्हाला पुढे जायचे आहे का, असा या ठिकाणी तुम्हाला मेसेज पाहायला मिळत आहे. तर मला पुढे जायचे आहे. तर या ठिकाणी होय या पर्यायावर मी या ठिकाणी क्लिक करतो. त्यानंतर पहा, इथे खातेदाराचे नाव आणि 4 अंकी संकेतांक असे लिहिलेले आहे. संकेतांक म्हणजे OTP. तर या ठिकाणी आपला खातेदाराचे नाव तुम्हाला निवडून घ्यायचे आहे. मी निवडतो आणि तिथे टिक करतो. त्यानंतर मी इथे संकेतांक या ठिकाणी टाकतो. तर पहा, संकेतांक हा तुमच्या मोबाईल नंबरवर येणार आहे आणि जर तुम्ही विसरले असाल तर संकेतांक विसरलात या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे. तर माझा या ठिकाणी संकेतांक आणि मोबाईल क्रमांक या ठिकाणी दाखवलेला आहे. तो संकेतांक म्हणजे OTP मी या ठिकाणी टाकून घेतो. त्यानंतर पुन्हा एकदा लाल बटनेवर मी क्लिक करतो. तर पहा, अशा पद्धतीने नवीन खातेदाराची नोंदणी या ठिकाणी होणार आहे आणि ज्यांनी यापूर्वी नोंदणी केली आहे त्यांचा फॉर्म हा मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर आणि संकेतांक म्हणजे OTP टाकल्यानंतर हा फॉर्म पीक माहिती नोंदवा यापासून सुरू होणार आहे. तर मी पीक माहिती नोंदवा या ठिकाणी इथे क्लिक करतो. तर पहा, पीक माहिती खातेदाराचे नाव या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे. पीक पाहणी माहिती, तर खाते क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. जो कोणता तुमचा खाते क्रमांक असेल तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर इथे भूमापन क्रमांक तुम्हाला टाकून घ्यायचा आहे, जो तुमच्या 7/12 वर तुम्हाला पाहायला मिळेल. तर माझा भूमापन क्रमांक मी टाकलेला आहे आणि मला माझ्या जमिनीचे क्षेत्र या ठिकाणी दिसत आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला हंगाम निवडायचे आहे. हंगाम खरीप, आपण खरीपसाठी आता करत आहे तर खरीप. त्यानंतर पिकाचा वर्ग निवडा या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे आहे. तर पहा, तुमच्या शेतामध्ये जर एक पीक असेल तर निर्भळ पीक म्हणजे एक पीक, त्यानंतर मिश्र पीक असेल तर बहुपीक आणि पॉली हाऊस किंवा शेड नेट जर तुमच्या शेतामध्ये असेल तर तो तुम्ही पर्याय या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. माझ्या शेतात एकच पीक आहे तर मी एक पीक म्हणजे निर्भळ पीक या ठिकाणी क्लिक करतो. निर्भळ पिकांचा प्रकार या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचे आहे. तर पहा, इथे पीक आणि फळबाग जर आपण कापूस, सोयाबीन की मूग, उडीद असे लावले असेल तर आपण याला पीक या ठिकाणी क्लिक करायचे आहे. आणि जर आपल्या शेतामध्ये जर बागायती असेल तर आपण फळबाग या ठिकाणी क्लिक करायचे आहे. तर मी पीक या ठिकाणी क्लिक करतो. त्यानंतर पिकाची आणि झाडाची नावे आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे. तर मी या ठिकाणी निवडा या पर्यायावर क्लिक करतो. माझ्या शेतामध्ये सोयाबीन आहे तर मी सोयाबीन या पिकासमोर क्लिक करतो. तुमच्या शेतामध्ये जर कापूस असेल तर कापूस, कांदा असेल तर कांदा, हरभरा असेल तर जो कुठलाही शेतमाल तुमच्या शेतामध्ये असेल त्याच पर्यायासमोर तुम्हाला क्लिक करायचे आहे. कोणीही इतर कुठल्याही चुकीच्या पर्यायावर क्लिक करू नका. तुमच्या शेतात जे असेल त्यावरच तुम्ही या ठिकाणी क्लिक करायचे आहे. कारण तुम्ही जेव्हा पिकाचा विम्याचा क्लेम करता त्यावेळेस राज्य कृषी विभागामार्फत पाहणी होते आणि तुमच्या शेतात तेच पीक असणे गरजेचे आहे जे तुम्ही या ठिकाणी नोंदविले आहे. तर माझ्या शेतात सोयाबीन आहे तर मी सोयाबीन या पर्यायावर क्लिक करतो. तर पहा, क्षेत्र भरा. तर आता क्षेत्र किती आहे तर पहा, या ठिकाणी माझे क्षेत्र पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र यामध्ये लिहिलेले आहे ते मी या ठिकाणी टाकून घेतो.
जलसिंचनाची साधने या ठिकाणी आपल्याला निवडायची आहे. तर निवडा या पर्यायावर मी क्लिक करतो. तर तुमच्या शेतामध्ये जर विहीर असेल, तलाव असेल, बंधारा असेल तर त्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे. नाला असेल, नदी असेल, शेततळे असेल, सामूहिक शेततळे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याच पर्यायावर क्लिक करायचे आहे. मी माझ्या शेतात असलेल्या सिंचनाच्या सोयीवर मी या ठिकाणी क्लिक करतो. सिंचन पद्धती यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. जर तुमच्या शेतामध्ये ठिबक सिंचन आहे, तुषार सिंचन आहे, तर जर आपले क्षेत्र हे कोरडवाहू असेल तर सिंचन पद्धत यावर क्लिक होणार नाही आहे. त्यानंतर लागवडीचा दिनांक या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी एक कॅलेंडर ओपन झाले आहे आणि या कॅलेंडरवर आपल्याला आपल्या लागवड कधी झाली हे नोंदवायचे आहे. तर आता मी माझी लागवडीचा दिनांक या ठिकाणी टाकलेला आहे आणि पुढे जा या बटणीवर मी क्लिक करतो. तर या ठिकाणी हे बफरिंग सुरू झालेलं आहे आणि हे पूर्णतः इंटरनेटच्या स्पीडवर आणि सर्व्हरवर अवलंबून असते. तर आता पहा, पीक माहिती खातेदाराचे नाव या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे, खाते क्रमांक दिसत आहे, गट क्रमांक दिसत आहे आणि पिकाचे छायाचित्र आपल्याला या ठिकाणी द्यायचे आहे. तर छायाचित्र 1 आणि छायाचित्र 2. तर आपल्या शेतामधले 2 छायाचित्र या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहे. तर छायाचित्र देण्याकरिता आपण छायाचित्र या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर छायाचित्र 2 या पर्यायावर क्लिक करून पुन्हा लाल बटणीवर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून घ्यायचे आहे. तर पिकाचे छायाचित्र टाकून झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे पेज या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर पहा, छायाचित्र 1 आणि छायाचित्र 2 असे तुम्हाला 2 छायाचित्र या ठिकाणी अपलोड झालेले पाहायला मिळणार आहे. अंशांक आणि रेषांक आणि GPS ची अचूकता या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्यानंतर पहा, पीक माहिती यामध्ये खातेदाराचे नाव आणि खाते क्रमांक आणि गट क्रमांक तुम्हाला या ठिकाणी तुमचा पाहायला मिळणार आहे. त्यानंतर लाल बटणीवर पुन्हा एकदा क्लिक करून आपल्याला पुढे जायचे आहे. तर छायाचित्र देत असताना फोटो हा क्लिअर येणे गरजेचा आहे आणि फोटो हा लाईव्ह आपल्या बांधावरचा म्हणजेच आपल्या शेतातला असणे गरजेचे आहे. तसेच त्याच पिकाची आपल्याला या ठिकाणी छायाचित्र द्यायचे आहे ज्याची आपण या ठिकाणी पीक म्हणून दिले आहे. उदाहरणार्थ सोयाबीन किंवा कापूस जे काही आपल्या शेतात पीक असेल त्याच पिकाचे आपल्याला या ठिकाणी छायाचित्र टाकायचे आहे. तर क्लिक केल्यानंतर तुम्हाला माहितीची पुष्टी करा या पद्धतीचे तुम्हाला पेज पाहायला या ठिकाणी मिळणार आहे. तर पहा, या ठिकाणी आपण दिलेली संपूर्ण माहिती या ठिकाणी आलेली आहे. तर ही माहिती पुन्हा एकदा आपल्याला चेक करून घ्यायची आहे आणि आपण जे 2 छायाचित्र दिले होते ते 2 छायाचित्र खालच्या बाजूस आपल्याला भूमी महाराष्ट्र शासन पीक पाहणी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे. त्यानंतर खाली पहा, खालील प्रमाणे पिकाची माहिती योग्य अचूक असल्याची मी घोषणा करत आहे. तर हे एक डिक्लेरेशन आहे म्हणजे स्वयं घोषणापत्र आहे. त्यासाठी आपल्याला त्या डब्यामध्ये खून करून घ्यायचे आहे आणि पुढे जा या पर्यायावर क्लिक करून घ्यायचे आहे. तर पुढे जा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपले रजिस्ट्रेशन आणि आपला मोबाईल क्रमांक या ठिकाणी ट्रान्सफर करण्यात आलेला आहे असा मेसेज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि आता आपल्या पिकाची ई पीक पाहणी ही या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब
यासाठी करायचे आहे की व्हिडिओ बनवायला खूप जास्त मेहनत लागते आणि तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केले तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळणार आहे आणि आम्ही अशाच पद्धतीचे व्हिडिओ या चॅनलवर नेहमी टाकत असतो. तर